Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन राज्यस्तरीय सामान्य परीक्षा इयत्ता 6वी या इयत्तेचा मागील वर्षी म्हणजे 2025 रोजी जो पेपर 1 झाला त्यातील गणित या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 26 ते 50 आपण याआधीच सोडवलेले आहेत. आता त्याचा पार्ट 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 51 ते 75 आज आपण या पार्ट 2 मध्ये सोडवणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. पहा येथे पहिला प्रश्न आहे 1/2, 2/3, 7/8, 5/6 आणि 9/10 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल. आता इथं काय आपल्याला गुणाकार भागाकार करत बसायचं नाही. इथं जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन जर केलं तर ह्या प्रत्येकाचा छेद हा मोठा आहे, म्हणजे हे अपूर्णांक कसे झाले, छेदाधिक झाले. आणि दुसरं ऑब्झर्वेशन काय आहे की प्रत्येकामध्ये 1/1चा फरक आहे. कसं पहा, 9/10 ह्याच्यामध्ये बघा, 9 मध्ये 1 मिळवला तर 10 येतो, 5 मध्ये 1 मिळवला तर 6 येतो, 7 मध्ये 1 मिळवला तर 8 येतो. म्हणजेच ह्याचं काय ऑब्झर्वेशन आलं की अंश आणि छेदामध्ये 1चा फरक आहे. ज्यावेळेस अंश आणि छेदामध्ये 1चा फरक असतो आणि छेदाधिक अपूर्णांक असतो त्यावेळेस काय करायचं, ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा आहे तो अपूर्णांक मोठा आणि ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद छोटा आहे तो अपूर्णांक छोटा, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. मग आपल्याला काय सांगितले, उतरत्या क्रमाने लिहा. मग उतरत्या क्रमाने सुरुवातीला काय येईल 9/10, नंतर काय येईल 7/8, नंतर काय येईल 5/6, नंतर 2/3 आणि नंतर 1/2 अशा पद्धतीने उतरता क्रम लागणार आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल. मग दुसऱ्या क्रमांकावर कोणता येईल 7/8, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा रिकाम्या जागी पर्यायातून योग्य शब्द निवडा. टिंब टिंब चोह बाजूंना अमर्याद असते. चोह बाजूंना म्हणजे सर्व बाजूंना, चोह बाजूंना म्हणजे चारही बाजूंना असं पकडूया. अमर्याद आहे. आता प्रतल हे अमर्याद असतं, हे तुम्हाला पाठायचं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त चर्चा करायची काही गरज नाही. रेषा ही दोन्ही बाजूंना अमर्याद असते. चोह बाजूंना अमर्याद हे प्रतल आहे, हे लक्षामध्ये ठेवा तुम्ही. चला पुढे 18/400 या व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. हा अतिशय सोपा प्रश्न आहे. आता दशांश अपूर्णांकात रूपांतर करायला सांगितलेलं आहे. कशाचं, 18/400. काय करायचं, 400ने भागाकार करायचा नाही, 18ला 4ने भागायचं आणि हे जे 2 शून्य आहेत ते बाजूला अशा पद्धतीने मांडून ठेवायचे. ठीक आहे. आता मग 4ने भागायला 4 चौक 16, खाली राहिले 2. ओके, वर पॉईंट घेतला आणि 4×5 म्हणजे उत्तर काय आलं 4.5/100. ठीक आहे. आता आपल्याला अशा पद्धतीचं उत्तर नाही, आपल्याला दशांश अपूर्णांकात मांडायचे. मग आपण काय करतो, जो अंश जसा आहे तसा तो आपण लिहितो. म्हणजे इथं एक पॉईंट आहे 4.5 आहे आणि इथं 2 शून्य आहेत, त्याच्यामुळं काय करतो आपण 2 शून्य आहेत म्हणून 2 घरं डावीकडे आपण काय करतो दशांश चिन्ह सरकवतो. इथं पहिला घर आला 2 शून्याचा आणि इथं दुसरा घर. ठीक आहे. म्हणजे दशांश चिन्ह कुठे येणार आहे, इथं येणार आहे, दुसऱ्या घरानंतर येणार आहे. म्हणजेच उत्तर काय आलं आपलं 0.045. लक्षात घ्या, जेवढे शून्य आहेत तेवढे घर दशांश चिन्ह इकडे सरकवायचं. म्हणजे उत्तर काय येणार आहे 0.045, ऑप्शन नंबर 3. चला पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या अक्षरास एकापेक्षा जास्त सममिती अक्षर नाहीत, म्हणजे सिमेट्रिकल अक्षर नाहीत असं विचारलं. हे लक्षात घ्या, हे तर फसायचं नाही. हा आय जर आपण पाहिला तर आयला आपण सेम टू सेम त्याचे तुकडे उभी रेष ओढून सुद्धा करू शकतो आणि आडवी रेष ओढून सुद्धा करू शकतो. त्याच्यामुळे ह्याला एकापेक्षा जास्त सममिती अक्षर आहेत, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. एचला उभा आडवा 2 तुकडे करू शकतो, त्याच्यामुळे हे पण आपलं उत्तर नाही. यम जर इथं पाहिला तर यमला फक्त आपण अशाच पद्धतीने 2 सारखे तुकडे करू शकतो. मग त्यांनी विचारले एकापेक्षा जास्त नाहीत, म्हणजे हे आपलं उत्तर आलं. ओला तर आपण किती पण सममिती अक्षर काढू शकतो, आपल्याला नाही विचारलंय, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील बाजूच्या लांबीवरून त्रिकोण काढता येईल.
ठीक आहे. 2 अचूक पर्याय निवडा. आता त्रिकोणाविषयी आपण आता 6वीला आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे हे त्रिकोणाची प्रॉपर्टी. त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा जास्त असायला हवी. हे साधं सिंपल लक्षात ठेवायचं आपण. चला पहिला घेऊया आपण काय 3.4, नंतर घेऊया 3 आणि तिसरा 6.5. कोणत्या पण दोघांची बेरीज करायची तिसऱ्यापेक्षा जास्त यायला पाहिजे तरच तो त्रिकोण काढता येईल. आता 3.4 आणि 3ची जर बेरीज केली तर काय येणार आहे 6.4 येणार आहे. ॲक्च्युली ही ह्याच्यापेक्षा जास्त यायला पाहिजे होती, त्याच्यामुळं हा पर्याय आपला गेलेला आहे. चला तर दुसरा पर्याय बघूया आपण. आता पाहिजे आणखीन एक त्रिकोण काढूया. इथं आहे 7.5, इथं 9.5 आणि इथं 16.5. जर ह्यांची जर तुम्ही बेरीज केली 7.5 आणि 9.5ची जर बेरीज केली तर 5 आणि 5 10, हातचा आला 1, 9 आणि 7 16 आणि 1 17. 17 आलेले आहे म्हणजे ही ह्याच्यापेक्षा नक्कीच मोठी आहे. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला त्रिकोण काढता येणार आहे. म्हणजेच हा एक आपला ऑप्शन झाला. पुढचा पहा. आता आपण थोडंसं तोंडी करूया. दोन छोट्यांची बेरीज बघा इथं 4.25 आणि 4.40 जर बेरीज केली तर ती येते 8.65 येते, 65 येते. ठीक आहे. म्हणजेची ह्याच्यापेक्षा मोठी येते, म्हणजे हा सुद्धा आपला उत्तर आला. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आणि 3 हे त्याचं उत्तर आहे. तरी पण पुढचा जर चेक करायचा असेल तुम्हाला तर पहा 6.5 आणि 5ची जर बेरीज केली तर ती 11.5 येते. म्हणजे ह्याच्यापेक्षा ती लहान येते. लहान ह्याच्यापेक्षा ती मोठी असायला हवी, त्याच्यामुळे हे उत्तर येणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि 3 हे त्याचं उत्तर आहे. पुन्हा लक्षात घ्या, कोणत्याही लहान 2 बाजूंची बेरीज करायची ती ह्याच्यापेक्षा मोठीच यायला हवी. जर ह्याच्यापेक्षा लहान आली तर त्यावरून त्रिकोण काढता येणार नाही. चला पुढचा प्रश्न. काव्याने प्रत्येकी 15, 20 किंवा 24 फुलांचे हार बनवले तर प्रत्येक वेळी 8 फुले शिल्लक राहतात, तर काव्याकडे एकूण किती फुले असतील? 2 अचूक पर्याय निवडा. मी आता 2 खाली का रेष ओढतो? कारण 2 उत्तर असतात. तुम्ही एक जर उत्तर गोल केलं तरी तो प्रश्न चुकतो. आपल्याला दोन्ही पर्याय गोल करावे लागतात. आता बघा 15, 20, 25 फुलांचे हार बनवले आणि प्रत्येक वेळेस 8 फुले शिल्लक राहतात किंवा 8 फुले जास्त होतात. अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर आपल्याला काय काढायचं असतो? लसावी काढायचं असतं. हे कायम लक्षात ठेवा. मग आपण 15, 20 आणि 24 यांचा काय करूया? लसावी काढूया. चला काय करता येईल? सुरुवातीला आपण काय करूया 3 भाग देऊया. 3 5 15, इथं काय भाग जात नाही. 3 8 24. ओके. आता आपण 5 देऊया. 5 1 5, 5 चोक 20 आणि 8 आहे तसाच. आता आपण 4 देऊया. 4 1 4, 4 2 8. ठीक आहे. आणि पुन्हा 2 दिला तरी चालेल किंवा नाही दिला तरी चालणार आहे. ठीक आहे, देऊन टाकूया. आता पहा, लसावी म्हणजे ह्या सर्वांचा काय असतो? गुणाकार असतो. बघा 3 5 15, 15 चोक 60, 60 2 120. म्हणजे लसावी किती आलेला आहे आपला? 120 हा आलेला आहे. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की प्रत्येक वेळेस 8 फुले शिल्लक राहतात. मग ही शिल्लक राहिलेली फुलं काय करायची आपण? ह्या आलेल्या उत्तरामध्ये काय करायची? फक्त मिळवायची. म्हणजे उत्तर किती आलं? 128. म्हणजे आपल्याला एक पर्याय तर आपल्याला सापडला. ठीक आहे. मग आता दुसरा पर्याय कुठला आहे? तर ही जे 120 आपलं उत्तर आलेलं आहे त्या 120ला आपल्याला काय करायचं असतं? 2ने किंवा 3ने अशा पद्धतीने गुणत जायचं असतं आणि आलेल्या उत्तरामध्ये 8 मिळवल्यानंतर इथं ती संख्या मॅच होते का इतकंच बघायचं असतं. पहा, तर 2 0 0, 2 2 4 आणि 2 1 2 240 आलं आणि ह्याच्यामध्ये ही 8 फुलं मिळवायची. किती आली? 248. मग 248 येथे आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे सुद्धा उत्तर आहे. समजा 248 जर आपलं जुळलं नसतं तर 120ला पुन्हा 3ने गुणलं असतं, ते पण उत्तर आलं नसतं, तर 4ने गुणलं असतं आणि त्याच्यामध्ये 8 मिळवले असते. ठीक आहे. तर आपले 2 उत्तरं सापडलेली आहेत. चला प्रश्न क्रमांक 57. खालील विधानातून 2 अयोग्य विधाने ओळखा. म्हणजे चुकीची विधानं आपल्याला ओळखायची आहेत.
चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो, हे बरोबर आहे. एकरूप वर्तुळाचे व्यास समान लांबीचे असतात, हे सुद्धा बरोबर आहे. पुढे आयताच्या लगतच्या भुजा एकरूप असतात, नाही, आयताच्या समोरासमोरील भुजा एकरूप असतात, म्हणजे हे चुकीचं आहे. समद्विभुज त्रिकोणाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात, हे चुकीचं आहे. समद्विभुज म्हटलेलं आहे म्हणजे दोनच भुजा समान लांबीच्या असतात, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आणि 4 आपलं उत्तर आहे. आपल्याला अयोग्य विधान ओळखा असं दिलेलं आहे. पुढे पहा, खालील पर्यायात त्रिमितीय आकार व त्यांच्या शिरोबिंदूची संख्या यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यातून 2 योग्य जोड्या शोधा. आता पहा, 2 जोड्या शोधायच्या आहेत. षटकोनी सूची 7 हे बरोबर आहे. आता लक्षात ठेवायचं, इथे षटकोन म्हणजे 6 मध्ये 1 मिळवला की बरोबर त्याच्या शिरोबिंदूची संख्या येते, हे इतकं सोपं असतं. आता पंचकोनी चिती, आता पंचकोन म्हणजे 5, 15 कसं येईल, हे येणार नाही, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. वृत्तचिती जी असते त्या वृत्तचिती जी असते आता हा त्रिमितीय आकार वृत्तचिती आहे, त्याचा शिरोबिंदू, आता इथं शिरोबिंदूचा काही संबंध येतोय का, नाहीये, त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. आता शंकूचा जर आपण विचार केला तर इथे शंकूला मात्र इथे एक शिरोबिंदू असतो, म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे कोणतं बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. आता पुढेचं पहा, x ही विषम संख्या आहे, तर त्यापुढे क्रमाने येणारी 5वी विषम संख्या कोणती, 2 अचूक पर्याय निवडा. पहा, 2 अचूक पर्याय निवडा, याच्यावर त्याचा खूप जास्त भर आहे. हे अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा, x ही विषम संख्या आहे, पटकन लिहून काढायची. x ही विषम संख्या आहे, ठीक आहे. त्यापुढे क्रमाने येणारी 5वी विषम संख्या कोणती, पहा इथे 5वी म्हणजेच 5 आहे म्हणून 5 लिहायचा, आणि ज्याला वी जोडलेला आहे त्याला फक्त काय करायचं, 2 ने गुणायचं. चौथी बोललं असतो तर 4 गुणिले 2, 6वी बोललं असतं तर 6 गुणिले 2, हे करायचं आणि फक्त ह्याच्यामध्ये प्लस असं चिन्ह द्यायचं. पुन्हा लक्षात घ्या, x ही विषम संख्या आहे, x लिहून काढला. 5वी म्हटलेलं आहे म्हणून 5ला 2 ने गुणलं आणि बेरीज केली. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने हे त्याचं उत्तर, एका मिनिटामध्ये त्याचं उत्तर आलं, x अधिक 5 गुणिले 2. मग कुठं आहे ते, ऑप्शन नंबर 2 ला आहे. आणि हेच जर आपण सोडवलं तर x अधिक 5 गुणिले 2 किती झाले, 10, म्हणजे x अधिक 10 हे सुद्धा इथं उत्तर आहे. 2 अचूक पर्याय आपल्याला शोधायला सांगितले होते, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. आता पुढे पहा, 10 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज व मूळ संख्येची बेरीज यांच्यातील फरक किती. आता 10 ते 20 पर्यंतच्या विषम संख्या आणि मूळ संख्या यांची बेरीज करायची आणि त्यांच्यातील फरक आपल्याला विचारलेला आहे. आता बेरीज काय करत बसायची नाही, फरक काढत बसायचं नाही. पाय ते कसं सोडवायचं ते, 11 ते 20 पर्यंतच्या विषम संख्या कोणत्या आहेत, 11, 13, 15, 17 आणि 19. आता ह्या झाल्या विषम संख्या. मग मूळ संख्या कोणत्या आहेत, 11, 13, 17 आणि 19 ह्या विषम संख्या आहेत. आता ह्यांची बेरीज आणि ह्यांची बेरीज करून ह्यातला फरक काढायचा आहे. आता तुम्ही जर इथं लक्षात घेतलं तर बघा, इथं 11ला 11 जाईल, 13ला 13 जाईल, 17ला 17 जाईल, 19ला 19 जाईल आणि राहील काय, फक्त 15. मग बेरीज आणि वजाबाकी करण्याची काही गरज नाही, त्याच्यामुळे 15 हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला पुढे पाहूया. आता पहा, 61 प्रश्न, वर दिलेल्या संख्या रेषेचे निरीक्षण केल्यास बी बिंदू कोणती संख्या दर्शवतो ते शोधा. आता हा आपला वेळ वाचवणारा प्रश्न आहे. कसे ते पहा. काय करायचं, तुम्ही 0 पासून 1 पर्यंत इकडे किंवा वजा 1 पर्यंत किती कप्पे आहेत तेवढे कप्पे फक्त मोजायचे, तो असतो आपला छेद. पहा किती कप्पे केलेत, 1 2 3 4 5, म्हणजे आपला छेद काय येणार आहे, 5 हा छेद येणार आहे, हे लक्षात घ्या. मग इथं जर पाहिलं तुम्ही
तर हा ऑप्शन ऑटोमॅटिक जातो, हा ऑप्शन ऑटोमॅटिक जातो. फक्त हे 2 ऑप्शन राहतात. आता या दोन्हीपैकी आपलं कोणतं उत्तर आहे ते फक्त आपल्याला शोधायचं आहे. पहा, छेद तर 5 झाला. आता बघा इथं 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 कितव्या रेषेवर आहे? बी बिंदू 8व्या रेषेवर आहे. म्हणून इथं फक्त 8 लिहायचं. आणि कोणत्या साईडला आहे तो? धन साईडला आहे का ऋण साईडला आहे? तर ऋणला आहे, म्हणून इथं ऋण उत्तर द्यायचं. मग आता -8/5 हे उत्तर आहे का? इथं नाही आहे. तर आपल्याला हे सोडवावं लागेल. आता ह्याला जर आपण सोडवलं तर कसं येणार आहे? 5 एके 5 आणि 5 आणि 2 7 होतात. त्याच्यामुळे हे उत्तर आपलं गेलं. राहिलं उत्तर आपलं ऑप्शन नंबर 2. बघा 5 एके 5, 5 आणि 3 8, 8/5 आणि वजाचं चिन्ह, म्हणजे संपला विषय. तिथं ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, 3 स्टार स्टार 2 या संख्येस 12ने विशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता हे खूप सोपं आहे. पहा, 3 स्टार स्टार आणि 2 या संख्येत 12ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता तुम्हाला हे माहिती आहे की इथे जो आपण अंक घेतो तोच इथं अंक पाहिजे. आता 12ने भाग जातो ह्याचा अर्थ 12ची कसोटी लागली पाहिजे, आणि 12ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येला 3 आणि 4ने भाग जातो त्या संख्येला 12ने भाग जातो. म्हणजे 3ची पण कसोटी लागली पाहिजे आणि 4ची पण कसोटी लागली पाहिजे. मग 3ची कसोटी काय सांगते? अंकाची बेरीज हे 3च्या पाड्यात असायला हवी. जर आपण इथं जर 3 घेतला तर काय होणार आहे बघा. अंकांची बेरीज जर आपण केली, 3 त्रिक 9 आणि 2 12, म्हणजे ह्याला 3ची कसोटी लागणार आहे. आणि इथे जर आपण एक मिनिट, 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 9 2 11 होतात. सॉरी, समजून घ्या, 11 होतात इथे. म्हणजे 3ची कसोटी काय इथे लागत नाही. त्याच्यामुळे 4ची बघण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे 3 घेऊन आपल्याला चालणार नाही. इथे जर आपण 7 घेतला तर काय होणार आहे बघा. 7 आणि 3 10, 10 आणि 7 17, 18 19, 19 हे 3च्या पाड्यात नाही. त्याच्यामुळे इथं सुद्धा 3ची कसोटी लागणार नाही. 4चा विचार करण्याची गरजच नाही. आता इथं जर 5 आपण घेतला तर काय येणार आहे बघा. इथं ऑलरेडी 3 आहे, हा 5 आणि हा 5 आणि 2 यांची जर आपण बेरीज जर केली तर काय येणार आहे? 5 आणि 5 10 आणि 3 15 आणि 2 5 आणि 5 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, 15 बेरीज येणार आहे. 15 हे 3च्या पाड्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे आता 3ची कसोटी लागते. मग संख्या कोणती तयार झाली बघा. 3 5 5 2. आणि मग 4ची कसोटी यायला लावायची. मग 4ने पूर्ण भाग देत बसायचं का? नाही. 4ची कसोटी काय सांगते? शेवटच्या 2 अंकाला जर 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. मग इथं 52 संख्या आहे आणि तुम्ही जर 52ला 4ने भाग जर दिला तर तो पूर्ण भाग जातो. पहा, इथं 4 त्रिक 12, म्हणजेच 3ने पण भाग जातो, 4ने पण भाग जातो, म्हणजे ऑटोमॅटिक 12ने भाग जातो. म्हणजे इथं कोणती संख्या घ्यायला लागेल? 5. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा, 15% म्हणजे 2 अचूक पर्याय निवडा. आता 15% म्हणजे 2 अचूक पर्याय निवडा आपल्याला सांगितलेले आहेत. आता जर तुम्ही इथं नीट बघितलं, व्यवस्थित जर ऑब्झर्वेशन केलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पर्यायामधूनच काढायचं असतं. कसं ते पहा. हा जो पैकीच्या अगोदरचा आहे म्हणजे किती? 500. इथं 15% विचारले. आपण काय करायचं? या पैकीच्या अगोदरचा आहे ना त्यालाच फक्त 15ने गुणायचं. 2 शून्याचा विचार करायचा नाही. बघा, ह्याला जर 15ने आपण गुणलं तर 15 5 किती आलं? 75. म्हणजे हे उत्तर जुळालं आपलं, ऑप्शन नंबर 1. ह्या 18ला जर आपण 15ने गुणलं तर 216 येतात का? तर हे येत नाहीत. तुम्ही करून बघा. ह्या 15ला जर आपण 15नेच गुणलं तर 225 उत्तर येतं. त्याच्यामुळे हे पण ऑप्शन गेला. ह्या 13ला जर आपण 15ने गुणलं तर 195 येतात का? बघूया बरं आपण. 15 ते 45, हातचे आले 4, 15 1 15 आणि 4 19, म्हणजे 195 येतं. हे सुद्धा उत्तर झालं. 2 अचूक पर्याय निवडा. ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. चला पुढे जाऊया. सोबतच्या आकृतीत रेषा AB आणि रेषा CD O बिंदूत छेदतात. मेजर ऑफ अँगल AOC बरोबर 65 डिग्री दिलेला आहे. तर मेजर ऑफ अँगल BOD आणि AOD बरोबर किती? हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. पहा येते आता
डी म्हणजे हा अँगल आणि AOD कुठे गेला? AOD हा आपल्याला विचारलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की हे दोन्ही अँगल हे रेषीय जोडीतील आहेत आणि रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते? 180 अंश असते. त्याच्यामुळे त्याचं उत्तर डायरेक्ट 180 अंश लिहायचं आहे. ऑप्शन नंबर 4 हे लक्षात घ्या. अशा पद्धतीचे कोण हे रेषीय जोडीतील कोण असतात आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. लक्षात घ्या. असा असू दे, तो असा तिरका असू दे, कसाही असू दे, इथं जर सरळ कोण असेल तर ह्या कोणाची आणि ह्या कोणाची बेरीज किती असते? 180 अंश असते. आणि इथं जर ऑब्झर्वेशन केलं तर हे अशा पद्धतीचे कोण आहेत, त्याच्यामुळे ह्यांची बेरीज किती आहे? 180 अंश आहे. ऑप्शन नंबर 4. आता 65 पहा. आता हा अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. 10 दराने 7.5 वर्षाचे 22,500 रुपये सरळ व्याज होते, तर ती रक्कम कोणती? काय विचारलंय? रक्कम कोणती? रक्कम म्हणजे रास असते, लक्षात घ्या. ठीक आहे. तर 10 दराने मग सरळ व्याजाचं सूत्र आय बरोबर, तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. अक्षरात इकडे तिकडे थोडंसं होत असेल, परंतु कन्सेप्ट समजणं खूप महत्त्वाचं आहे. पाय ते काय सांगितलंय? 12 दराने 7.5 वर्षाचे हा असतो दर, हे असतं वर्ष, हे असतं सरळ व्याज म्हणजे आपल्याला मुद्दल दिलेली नाहीये. मग आय म्हणजे सरळ व्याज किती दिलेलं आहे आपल्याला? 22,500. ठीक आहे. पी म्हणजे मुद्दल आपल्याला, एक मिनिट पाहत आहेत पुढे. पी काय आपल्याला दिलेलं नाही. एन किती आहे आपला? 7.5 वर्ष आणि दर आहे आपला 12/100. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. 22,500 हा 100 इकडे जाऊन होईल गुणिले, हे सगळं इकडे जाऊन भागिले होतील आणि पी इथं राहणार आहे. ठीक आहे. आपल्याला रक्कम विचारलेलं आहे, तर आपलं मुद्दल विचारलं हे लक्षात घ्या. मग अशी थोडंसं वेगळं झालं. आता काय करायचं? हा जो 7.5 आहे ह्याचा जो एक पॉईंट आपण काढून टाकला तर इथं एक शून्य वाढतो, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं झालं 75. आता या पॉईंटचा आपल्याला विचार करायचा नाही. ठीक आहे. आता 25 त्रिक 75, 25 9 225 आणि 2 शून्य. मग 3ने जर याला पुन्हा भागलं तर 3 1 3, 3 त्रिक 9, इथं झालं 300. म्हणजे काय राहिलेलं आहे इथं बघा, 300 गुणिले 1000/12 बरोबर पी. ठीक आहे. आता 12 1 12, 12 2 24, खाली राहिले 6, 12 5 60, 25 गुणिले 1000 म्हणजे किती येणार? 25,000 हे त्याचं उत्तर येणार आहे. मग 25,000 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा. खालील स्तंभालेखात विविध जिल्ह्यातील साखरेचे उत्पादन दर्शवले आहे, त्याचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. काय ते? स्तंभालेखात दर्शवलेल्या सर्व जिल्ह्यातील साखरेचे सरासरी उत्पादन किती मेट्रिक टन आहे? आता इथं जर आपण पाहिलं तर हे किती? 650, हे किती? 800, हे किती? साधारण 900, हे किती? 500 आणि हे किती? इथं जर पाहिलं आपण असं तरी 750 आहे. ठीक आहे. तर काय सांगितलंय त्यांनी? स्तंभालेखात दर्शवलेल्या सर्व जिल्ह्यातील साखरेचे सरासरी उत्पादन किती मेट्रिक टन आहे? आता आपल्याला काय करायला लागेल? ह्या सर्वांची बेरीज करून आपल्याला काय करायला लागेल? त्याची सरासरी काढायला लागेल. म्हणजे पाय ते सोलापूरचं किती? 650 अधिक अहिल्यानगरचं किती? 800 अधिक कोल्हापूरचं किती? 900 अधिक सांगलीचं किती? 500 अधिक पुण्याचं किती? 750. मग सरासरी करताना आपण काय करतो? एकूण जितके आहेत त्याने काय करतो? आपण भागतो. मग काय करायचं? तुम्ही ह्यांची बेरीज करायची आहे आणि त्याला काय करायचं आहे? 5ने भागायचं आहे.
चला जर यांची जर बेरीज केली तर किती येते पहा. हे 50 बाजूला ठेवूया. 600 आणि 800 1400, 1400 आणि 900 झाले 2300, 2300 आणि 5 झाले 2800, 2800 आणि 7 झाले 3500 आणि हे 2 100 म्हणजे 3600 झाले. आणि 3600ला जर आपण 5ने जर भागलं तर किती येणार आहे बा. 5 एके 5, 5 7 35, खाली राहिला 1, 5 दोन्ही 10 आणि 0 720 हे त्याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. मग 720 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. कोणत्या 2 जिल्ह्यात साखरेचे उत्पादन 700 मेट्रिक टनापेक्षा कमी आहे. आता 700 मेट्रिक टनापेक्षा कोणाचं कमी आहे पहा. इथे सोलापूरला 650 आहे आणि सांगलीला 500 आहे. म्हणजे ते 700 पेक्षा कमी आहे. म्हणजे सोलापूर आणि सांगली हे त्याचं उत्तर येणार आहे. म्हणजे सोलापूर आणि सांगली हे तर पण 2 ऑप्शन आहेत हे लक्षात घ्या. कोणत्या 2 जिल्ह्यात हे विचारलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढे पहा. एक वस्तू 2400ला विकली तर व्यवहारात 20% नफा होतो. त्या व्यवहारात 25% नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी. पहा येते आता ही दिलेली आहे आपल्याला विक्री किंमत 2400 आणि नफा किती दिलेला आहे आपल्याला 20% आपल्याला नफा दिलेला आहे. नफा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. त्याच्यामुळे आधी आपल्याला काय करायला लागेल खरेदी किंमत काढावी लागणार आहे. मग काय करायचं आपण 20% नफा. मग काय करायचं इथं लिहायचं खरेदी किंमत आणि इथं लिहायचं विक्री किंमत. ठीक आहे. मग 100 रुपये खरेदी किंमत असताना 20 त्याच्यावरती नफा होतो म्हणजे विक्री किंमत किती होणार आहे 120. म्हणजे 100 रुपये खरेदी किंमत असताना 120 रुपये विक्री किंमत. तर 2400 रुपये विक्री किंमत असताना खरेदी किंमत किती. अशा पद्धतीने आपल्याला खरेदी किंमत काढून घ्यायची आहे. तिरका गुणाकार करायचा 100 गुणिले 240 भागिले 120 बरोबर x. मग इथं जर आपण सोडवलं तर हा एक शून्य घालवला 12 1 12, 12 2 24, 0 20 गुणिले 100 म्हणजे किती येणार आहे 2000 रुपये आपली काय झाली खरेदी किंमत आली. तर त्यांनी काय सांगितले याच व्यवहारात 25% नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी. आता नफा किती पाहिजे आपल्याला 25%. पुन्हा लिहायचं इथं खरेदी किंमत विक्री किंमत. आता किती टक्के नफा पाहिजे 25% नफा. मग 100 रुपये खरेदी किंमत असताना 25% म्हणजे 125 रुपये नफा आहे तो म्हणजे 125 रुपये त्याची काय झाली विक्री किंमत. तर हे 2000 काय झाली खरेदी किंमत. तर 2000 रुपये खरेदी किंमत असताना विक्री किंमत किती ठेवावी लागेल. मग पुन्हा तिरका गुणाकार करायचा 2000 गुणिले 125 भागिले हे 100 बरोबर x. हे 2 शून्य फक्त घालवायचे 125 0 0 आणि 125 दुने 250 म्हणजे उत्तर किती आलं 2500. 2500 कुठे तर ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. 2 संख्येचे गुणोत्तर 4:5 असून त्यांचा मसावी 5 आहे तर त्या 2 संख्या कोणत्या. आता गुणोत्तर किती 4:5 आहे म्हणजे त्याचा जर भागाकार केला तर अंश 4 येतो आणि छेद 5 येतो आणि त्यांचा मसावी सुद्धा किती आहे 5. म्हणजे ह्याचा अर्थ 5ने पूर्ण भाग गेला पाहिजे आणि त्याचं जर संक्षिप्त रूप हे 4:5 आलं पाहिजे. चला बघूया आपण. आता पहिला जो आहे 40/5 ह्याचा जर शून्य घालवला तर 4:5 हे त्याचं गुणोत्तर येतं. परंतु ह्याचा मसावी 5 येते का हे आपण पाहूया. 40 आणि 50 ह्याचा जर आपण मसावी काढला तर 5 नंबर आपण भाग दिला तर 5 8 40, 5 10 50. पुन्हा याला 2 ने भाग जातो 2 चौक 8, 2 पंचे 10 म्हणजे याचा मसावी 5 येत नाही आहे तर त्याचा मसावी किती तो 10 येतो. म्हणजे हा ऑप्शन आपला संपला. आता इथे पहा 16 आणि 20. 16 आणि 20 जर आपण केलं तर ह्याला 5 ने भाग जातो का तर 16ला 5 ने भाग जात नाही त्याच्यामुळे इथं विषय संपलेला आहे. 20 आणि 25 इथं जर पाहिलं तर ह्याला 5 ने भाग जातो आणि ह्याचं गुणोत्तर बघूया आपण. अशा पद्धतीने येतं का 20
25 जर केलं तर 5 चोक 20, 5 5 25, 4 5 अशा पद्धतीने त्याचं गुणोत्तर येते आणि त्याचा जर मसावी जर आपण काढला पहा थोडंसं तर 5 चोक 20 आणि 5 5 25 पुन्हा यांना भाग जात नाहीये म्हणजे त्यांचा मसावी पण 25 आला आणि त्याचं गुणोत्तर सुद्धा 4 5 आलेलं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा 121 गुणिले 64 बरोबर 7744 तर वर्गमुळात 7744 बरोबर किती म्हणजेच 7744 वर्गमूळ आपल्याला विचारलेलं आहे. मग हे कसं सोडवायचं पहा अशा पद्धतीने हे दिलेलं आहे आणि त्यांनी काय सांगितलंय ह्याचं वर्गमूळ आपल्याला विचारलेलं आहे. मग ह्यांचा गुणाकार जर हा असेल आणि ह्याचं वर्गमूळ आपल्याला चिन्ह विचारले असेल तर ह्याला पण वर्गमूळाचं चिन्ह टाकायचं. ह्याचं वर्गमूळ काय आहे 11 आणि ह्याचं वर्गमूळ काय आहे 8 आणि यांचा गुणाकार 11 8 88. मग 88 कुठे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. चला पुढचा प्रश्न 71 वाला 2चा घातांक 2x अधिक 2 बरोबर 8चा वर्ग तर x बरोबर किती हा अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा ह्या 8चा वर्ग किती होतो 64 होतो म्हणजे हे सगळं सोडवून आपल्याला उत्तर किती आलं पाहिजे 64 हे उत्तर आलं पाहिजे. आता इथं 2 आहे 2चा कितवा घातांक 64 आहे म्हणजे 2चा किती वेळा गुणाकार केल्यानंतर 64 येतो एवढंच आपल्याला पाहायचं आहे. चला तर करून बघूया आपण. 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 आणि 32 दुनी 64 म्हणजे 2चा किती वेळा गुणाकार करायला लागतो 3 आणि 3 6 2चा 6 वेळा गुणाकार जर केला म्हणजे 2चा घातांक 6 हा 64 येतो म्हणजे ह्याचं उत्तर किती यायला पाहिजे आपल्याला उत्तर किती यायला पाहिजे 6 उत्तर यायला पाहिजे. कोणाचं 2x अधिक 2 म्हणजेच कसं तयार झालं पाहिजे 2x अधिक 2चा घातांक 2x अधिक 2 बरोबर ह्या 64लाच आपण कसं मांडणार आहोत अशा पद्धतीने मांडणार आहोत. आता इथं पायासारखा झाला मग हे घातांक फक्त एकमेकाच्या समोर मांडायचे कसे 2x अधिक 2 बरोबर 6 हे सोडवून घ्यायचं. हा 2 इकडे गेला किती होणार आहे वजा होणार आहे 4 आणि x बरोबर हा 2 ने याला जर भागलं तर उत्तर येणार आहे 2 म्हणजे xच्या जागेवर काय पाहिजे आपलं 2 हे उत्तर असायला पाहिजे. मग 2 कुठे आहे तर ते आहे ऑप्शन 2 अचूक पर्याय शोधायला सांगितलेले आहेत. 2 हे तर उत्तर सापडलेलं आहे आणि 4चं वर्गमूळ सुद्धा 2 असतं त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. पहा पुढे आता 5 संख्यांची सरासरी 15 आहे. जर प्रत्येक संख्येत 5 मिळवले तर नवीन संख्येची सरासरी काय असेल. आता काय सरासरी मग सरासरीचं सूत्र काय सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या म्हणजे जितक्या संख्या असतात तितक्या. मग काय विचारले 5 संख्येची सरासरी 15 आहे म्हणजे इथं 15 दिलेले आहे त्यांची बेरीज काय आपल्याला दिलेली नाहीये आणि एकूण संख्या किती आहेत 5. मग आपण जर ह्या 15 ह्या 5 छेद आहे इकडे येऊन काय होणार आहे तो अंश होणार आहे म्हणजेच हा भागिले इकडे येऊन काय होणार आहे गुणाकार होणार आहे म्हणजे 15 5 75 म्हणजे एकूण बेरीज किती होणार आहे त्या संख्येची बेरीज होणार आहे 75. ठीक आहे इथपर्यंत तर आलं. त्यांनी काय सांगितले प्रत्येक संख्येत 5 मिळवले. आता इथे एकूण संख्या किती आहेत 5 प्रत्येक संख्येत जर आपण 5 मिळवले आता बेरीज किती आलेली आहे आपल्याला 75 बेरीज आलेली आहे. 5 संख्यांची बेरीज 75 आलेली आहे आणि एकूण संख्येत प्रत्येक संख्येत 5 मिळवले म्हणजे थोडक्यात 5 वेळा 5 मिळवले तर किती येणार आहे ते 25 येणार आहे म्हणजे बेरीज किती येणार आहे आपली ह्या 75 मध्ये 25 मिळवले 100 आपली बेरीज येणार आहे म्हणजे एकूण बेरीज किती झाली आपली 100. संख्या मात्र तेवढ्याच राहणार आहेत 5. मग ह्यांची सरासरी विचारलेली आहे तर 5 1 5 5 2 10 0 20 म्हणजे उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा 73 वाला 3 गुणिले 5 चा वर्ग वजा 2 गुणिले 5 चा वर्ग
बरोबर एक्सचा घन, तर एक्स बरोबर किती? 3 गुणिले 5 किती होतात? 15, 15चा वर्ग. 2 गुणिले 5 किती होतात? 10, 10चा वर्ग. मग 15चा वर्ग होतो 225 वजा 10चा वर्ग होतो 100. उत्तर किती आलं? 125 बरोबर हे जे आहे एक्सचा घन. मग 125 कशाचा घन आहे? तर तो 5चा घन आहे. म्हणजे एक्सच्या जागेवर काय येणार आहे? 5 येणार आहे. तर ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा 74चा प्रश्न. इथं संख्या दिलेली आहे. त्याला जर 186 ने भागलं तर उत्तर काय येतं? 2882. तर त्यांनी काय दिलेलं आहे? फक्त पॉईंट दिलेले आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे त्याचं उत्तर किती. आता उत्तर हे तर 100% येणार आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? कोणता पॉईंट, म्हणजे ह्या पॉईंटमध्ये उत्तर आहे का, दोन पॉईंट नंतर उत्तर आहे का, 4 पॉईंट नंतर उत्तर आहे, एवढंच आपल्याला शोधायचं आहे. चला तर ती संख्या आपण लिहून काढूया. भागिले 18.6. ठीक आहे. आता काय करायचं? हा एक जो पॉईंट आहे पहा, इथं एक पॉईंट आहे, इथं टोटल किती पॉईंट आहेत? 3 पॉईंट आहे. वरती 3 पॉईंट आणि खाली 1 पॉईंट. तुम्ही काय करायचं? फक्त ह्या पॉईंटची वजाबाकी करायची. किती येणार आहे? 3 मधून 1 गेला 2 येणार आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने हा पॉईंट एक घर सरकवला की हा पॉईंट पण एक घर सरकतो. म्हणजे संख्या काय तयार होणार आहे? 5360.52 भागिले 186. म्हणजे आपल्याला पॉईंट किती झाले? पॉईंट नंतर किती संख्या झाल्या? 2 संख्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला उत्तरात पण पॉईंट नंतर 2 संख्या शोधायच्या. कुठे आहेत पॉईंट नंतर 2 संख्या उत्तरामध्ये? हा पहा, पॉईंट नंतर 2 संख्या. त्याच्यामुळे हे त्याचं परफेक्ट उत्तर येणार आहे. तुम्ही करून बघितलं तरी चालेल. पुढे पहा 2/7 मध्ये आणखीन किती वेळा 2/7 मिळवावे लागतील? म्हणजे उत्तर काय येईल? 8 उत्तर येईल. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. हा अतिशय सोपा प्रश्न आहे. प्रश्न काय की 2/7 मध्ये 2/7 अधिक 2/7 अधिक 2/7 असं किती वेळा मिळवावं लागेल? म्हणजे उत्तर काय येणार आहे? आपल्याला 8 येणार आहे. आता ऑलरेडी एक 2/7 दिलेला आहे हे लक्षात घ्या. आता कसं सोडवायचं पहा. ह्याचा जो छेद आहे तो किती आहे? 7. आणि ह्याचा जो उत्तर आहे तो किती? 8. हे छेदाचा आणि उत्तराचा काय करायचं? फक्त गुणाकार करायचा. किती येणार आहे? 7×8 56. किती गुणाकार येणार आहेत? 7×8 56. आणि हे जे 56 आहे त्याला काय करा? फक्त आपण 2 ने भागा. किती उत्तर येणार आहे? 2×2 4, खाली राहिला 1 आणि 2×8 16. म्हणजे ही क्रिया आपल्याला 28 वेळा करावी लागेल. म्हणजे उत्तर काय येणार आहे? 8 येणार आहे. परंतु 2/7 हे एकदा ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये याच्यातून 1 वजा करायचा. किती येणार? 27 वेळा. म्हणजे ऑलरेडी एकदा 2/7 आहे. आणखीन 27 वेळा 2/7 2/7 2/7 घ्यावा लागेल. म्हणजे उत्तर काय येणार आहे? 8 उत्तर येणार आहे. म्हणजे 27 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कन्सेप्ट क्लिअर होईल अशा पद्धतीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. बाकीचा विषय थोडा बाजूला ठेवा. तर पार्ट 1 आपण ऑलरेडी सोडवलेला आहे. आता हा पार्ट 2 आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन कोणत्या इयत्तेची, कोणत्या विषयाची तुम्हाला प्रश्नपत्रिका हवी आहे ते कमेंट करा. धन्यवाद.